सर, आपलं नाव? मी संजय दनाने, प्रॉपर लोंढे मोहितवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर आपण ही आपली गव्हाची शेती आहे बरोबर सर? येस येस. तर वहिनी आपले मिसेस आहेत. हां. तर हे जे तुम्ही ह्या तुमच्या गव्हाला काय वापरलं आणि तुम्हाला काय अनुभव आलाय? गव्हासाठी आपण हे कृष्णा डेव्हलपमेंटचं मल्टीप्लायर मल्टिप्लायर आपण हे गव्हाला वरनं स्प्रेमधून दिलं होतं. 200 लिटर पाण्यासाठी हे 250 ग्रॅमची पुडी टाकली होती. बर. आणि हे मारल्यानंतर मारायच्या अगोदरची परिस्थिती गहू छोटासा होता थोडासा. छोटा. हां, म्हणजे एक 15 दिवसापूर्वी मारलं आपण. हां. आणि आता एक 15 दिवस मारल्यानंतर 15 दिवस झालं पाहिजे तर हे बघा ओंबी टाकलेली आहे. ओंबी टाकली. 13-14 दिवसामध्ये ओंबी टाकलेली आहे. आणि दुसरा असा रिझल्ट जाणवला की प्लॉट हा एक समान दिसतो सगळा सरसकट. एक समान. कारण जमिनीची प्रत जर बघा गेलं तर निम्यापासून खाली वेगळी जमीन आहे, म्हणजे ओढ आहे. हां. हां, ओके. आणि इकडच्या साईडला जरा चांगली जमीन आहे. मग दरवर्षी काय व्हायचं की इकडं पीक जोरात यायचं आणि या साईडला पीक थोडंसं बारीक राहायचं. पण आता ह्या मल्टीपायर वापरल्यामुळे मला असा अनुभव आला की सरसकट समान सगळं पीक दिसते. पीक दिसते. हा मला ह्याचा रिझल्ट अगदी जोरात वाटतो. आणि ॲक्च्युली मल्टिप्लायर वापरायची पद्धत बीज प्रक्रिया करायची आहे आणि जमिनीतून पण वापरायचं आहे, अजून फवारणीमधून पण घ्यायचं होय, आहे. होय. त्याच्या माध्यमातून फक्त तरी सुद्धा तुम्ही एकच वेळेस फवारणी केला मी बरोबर? एकदाच फक्त यूज केलं, वापरलं. तरी सुद्धा तुम्हाला हा सुंदर रिझल्ट आलाय. एकदम अप्रतिम आणि result जे तुम्ही म्हणत आहे ते तर वड्याची जमीन या ठिकाणी पीक आणि ह्या ठिकाणी पीक म्हणजे म्हणजे इकडे 50% असं तर इकडे 100% 100% असायचं. होय होय. परंतु आता याच्या एकाच फवारणीनंतर पीक तुम्हाला समांतर दिसतं. सगळं समान दिसतं. बरोबर आहे वहिनी? हो. हा, त्याच्या फक्त फवारणीमधूनच घेतलंय होय, तुम्ही. होय. म्हणजे 250 ग्राम तुम्ही फवारणीमध्ये 200 लिटर पाण्याला हे वापरलंय. Yes. बरोबर. हो. तर जे मारायच्या अगोदरची परिस्थिती काय होती पिकाची? अजून काही त्याच्यामध्ये कलर वगैरे होता? आता काही कलर मध्ये चेंजेस वाटत आहे? हो हो भरपूर झालं. अगोदर पिवळं दाखवत होतं. अगोदर पिवळं पडलं. पिवळा पिवळसर होता. पण होता अगोदर. हा, आता आता चांगली काळ काळुंकी आली, म्हणजे हाईट वाढलंय. हो. आणि जे हे ओंब्या वगैरे दिसतायत, हो. जे साधारण आता हे तुमचं पीक किती महिन्याचं आहे? अजून 2 महिने पूर्ण झाले नाही. 2 महिने झालेले झालेले 2 आहेत महिने पूर्ण. पूर्ण व्हायचेत अजून. व्हायचे. आणि हे ओंब्या वगैरे अगोदर तुम्हाला केव्हा दिसायचे तुमच्या पिकामध्ये? 2.5 महिन्याच्या पुढेच. हा. आणि आणि 2-3 महिन्याच्या पुढे दिसायचे. दिसायचे. फुटवा पण जोरात झाला बघा. फुटवा एकदम फुटवा अप्रतिम. सुद्धा जास्ती होता याच्यामध्ये. लय जोरात फुटवा झाला. हा, असं फुटवा अगोदर नव्हता कधी. नव्हता. आणि विशेष याला आपण कुठलं भेसळ डोस घातलाय किंवा DAP 0 काही तसलं घातलेलं नाही. फक्त कांद्याच बी एवढा होता, रोटावेटर मारला आणि बी कुठून टाकलं आणि हे फक्त एकदा फवारलं. बस एवढंच केलं. म्हणजे तुमची आंतरपीक हे डाळिंबामध्ये आंतरपीक डाळिंबामध्ये आहे. आंतरपीक. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली करायचं आहे येस डाळिंबासाठी. येस येस. त्याच्या अगोदर तुम्ही हे प्रयोग करून बघूया म्हणून Yes, हे yes. गव्हाची हो, शेतीमध्ये इंटरक्रॉप मध्ये बरोबर. तुम्ही हे केलेलं आहे बरोबर. आंतरपिकामध्ये. हो. मग आता याचा अनुभव बघून तुम्ही दुसऱ्या शेतीसाठी तुमचा काय निर्णय आहे? 100%. आता ह्याला एवढा छान रिझल्ट आलाय म्हटल्यानंतर मी आहे ना, हे डाळिंब बागेला पूर्णतः बाग धरल्यापासून ते बाग हरेस्टपर्यंत हे वापरणार. वापरणार. मला ह्याच्यावरती विश्वास 100% बसला. हा, एकदम क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट. हा. बरेच कंपन्याचे बरेच रिझल्ट आहेत, प्रोडक्ट आहेत कंपनीचे, परंतु मल्टिप्लायर जर वापरल्यामुळं हे कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचं याचा अनुभव आणि त्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? खूप फरक आहे. म्हणजे खूप फरक म्हणण्यापेक्षा इतर कंपनीचं काय आता आपण नाव ठेवत नाही कोणाला, पण थोडंसं ऑर्गॅनिकला दिसायला वेळ लागतो कुठला स्प्रे घेतला तर. पण याचा असा रिझल्ट आहे की स्प्रे मारल्या 3ऱ्या-4थ्या दिवशी चमत्कारी प्रोडक्ट आहे. म्हणजे काही ना काही जाणवतं लगेच. 100%. इतर कंपनीवाले सांगतात 10 दिवस थांबा, 8 दिवस थांबा. हा, याला वेट करायची गरज नाही. 4थ्या-5व्या दिवसापासून अगदी लक्षात येते. लक्षात येते. तर तुमच्याकडून एक दुसऱ्या शेतकऱ्यांना काय मेसेज संदेश आहे की जेणेकरून माझा शेतकरी मित्रांना एवढा संदेश राहील की बघा आपण खूप दिवसापासून पारंपरिक पद्धतीने शेती करतोय. आता लेटेस्ट केमिकल वापरून आपण जमिनीचा नाश करत चाललो. तर ऑर्गॅनिक मल्टीपायर टेक्निक जर वापरलं तर तुमचं कमी खर्चामध्ये उत्पन्न खूप छान निघू शकतं. हाच माझा सल्ला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे संजय दनाने सर आहेत. जर तुम्हाला ह्या परिसरातील माळशिरस तालुक्यातील आजूबाजू नातेपते साईडचे जे बी शेतकरी मित्र आहेत यांच्याकडेच हे मल्टीप्लायरचं औषध भेटणार आणि हे ते त्यांना मदत सुद्धा करायला तयार झालेत. कारण इतका मला चमत्कारी रिझल्ट जर मला भेटत आहे तर माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचंही भलं व्हावं यांची सुद्धा इच्छा आहे. 100%. आणि आम्ही मिशन सेव्ह सॉईल ऑर्गॅनिक इंडिया हेल्दी इंडियामध्ये सर्वजण सहभागी होऊन एकमेकांची शेतकऱ्यांची मदत करत आहेत. धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.